Hello, hello, check, test. Hello, check. Thank you so much, Yogesh Madvi sir आणि विनोदजी पाटील सर. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप चषक 2026 ची ही दुसरी रजनी आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. इव्हिनिंग सेशन 40+ फॉर्मॅटचा हा द्वितीय फेरीमधील सामना. एका बाजूला टीम वसार खेळते आणि दुसऱ्या बाजूला भालगाव. या दोन संघांदरम्यानच्या लढतीला आपण सुरुवात करत आहोत आणि कोणत्याही कार्यारंभी ज्ञानस्वरूप मोर्याचं आपण पूजन करतो. त्या गणपती बाप्पांच्या पूजनेने, महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजू शिवछत्रपतींच्या पूजनेने कालच्या इव्हिनिंग सेशन मध्ये आपण या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. मॅचला सुरुवात होते. 4 वर्ष मॅच आहे. सचिन पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. बॉल लॉंग ऑन रिजनला क्लिअर करेल जगदीशच्या बॅट मधून वसासाठी पहिला चौकार. लहान मुलं जी रॅलिंगच्या आतमध्ये लहान मुलं आहेत त्यांना विनंती आपण रॅलिंगच्या बाहेर व्हा. जे बसलेली मुलं आहेत आपल्याला विनंती वरती कोणी बसू नका, आपण सहकार्य करा. वेळेसंदर्भात पुन्हा एकदा सूचना करेन. 6:15 मॅचला सुरुवात झाली मित्रांनो. विदिन 15 मिनिट्स 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. फुल टॉस आहे. ऑन साइडला वळवलाय. डीप स्क्वेअर लेग थेट डगआउट बॉक्स मध्ये लूट करणे दिला दणका. दुसराच बॉल. सूर्य आता अस्ताला चाललेला आहे आणि वारा पूर्णपणे थांबलेला आपण पाहतोय. आउटसाइड ठीक आहे. पॉइंटचा वरतून बॉल चाललाय, नाही थांबणार. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. पण पुढच्या 2 लाईनी करू नका आपण. 2 गोट नको, कारण सध्याचं जे काही जनरेशन आहे नो डाऊट पार्टीवाल्यांचं जनरेशन थोडंसं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सेलिब्रेशन. 14 धावा 3 बॉलमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग. जगदीश दूधकरचा बॅट मधून आलाय आणखी एक चौकार. दोन लागोपाठचे आपल्याला चौकार पाहायला मिळतात आणि या चौकारांसोबत स्कोर सध्या जाऊन पोहोचला 18 वरती. भाल आणि वसार ही दोन्ही आजूबाजूची गाव आहेत. इव्हन रेग्युलर फॉर्मॅटमध्ये हे सर्वजण एकमेकांच्या समोर खेळलेले आहेत आणि आता 40+ फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा ते समोरासमोर आहेत. लॉंग आणि मिड विकेट सध्या आपण पाहतोय. मात्र सचिन वरती आक्रमण. बॅटचा चेहरा उघडला. मिड ऑफ आत आहे. बॉल लॉंग ऑफचा बाहेर. तिसरा सलगचा चौकार. मॅच मध्ये जगदीश जुदकरने 44 नॉट आउट बनवल्या होत्या. आताही सेम रिझल्ट आहे. नो चान्स फॉर एनी फिल्डर आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून आता सीमारेषेच्या बाहेर गेलाय. सलगचा चौथा आलाय आणि या 4 नाही तर टोटल 5 चौकार आले. एक षटकार आला आणि हे षटक राहिलं वसार 40+ साठी. 26 धावांचं महागडं षटक सचिन कडून आपल्याला पाहायला मिळालं. खराब बॉलिंग. 2 लागोपाठे जे 4 आपल्याला पाहायला मिळाले. समोर डाऊन दी ग्राउंड आले आणि खेचून देन आउटसाइड एज घेऊन एक बॉल पॉइंटचा वरतून आला होता. पहिला बॉल लॉंग ऑनला चौकार आला होता. एक षटकार आपल्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळाला होता. जबरदस्त बॅटिंग. सचिन थोडासा मागणा राहिलाय पॉवर प्ले मध्ये. पाहूया 3 ओव्हर्स आणि बाकी आहेत आणि इकडे तुम्ही पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं घेतलेली आहेत. स्टॉप वॉच प्रत्येक डावामध्ये लावला जात आहे. जसा पहिला बॉल पडतोय आणि जे काही नियम आहेत प्रत्येक ओव्हर अगणे जशा तुम्ही दावा विचारता मित्रांनो टाइम देखील विचारा, कारण तुम्हाला पॅनल्टी आयोजकांना द्यायची नाही. पण काल नियमांचं उल्लंघन झालं आणि बेतवडे बी सोबत भाल बी रेग्युलर फॉर्मॅट मधल्या 2 संघांना काल पॅनल्टी लागली होती. लेट खेळला. कट केला. शॉर्ट थर्डने बॉलला स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग.
आजही जी पहिली मॅच झाली दोन्ही संघांचे 2-2 बॉल कमी करण्यात आले होते. शिस्तबद्ध असं आयोजन आहे, वेळेचं बंधन आहे आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुमच्यासाठी आयोजित करण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही वेळेवरती येणं फार गरजेचं आहे. नियमांचं उल्लंघन झालं तर मॅनेजमेंट टीम त्याकडे लक्ष देऊन तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करणारच आहे, जे आम्ही कालही केलंय आणि आजही त्याबाबत जरूर आम्ही ती पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. अर्थातच तुमचं कोणतं आर्ग्युमेंट स्वीकारलं जाणार नाही. सॉफ्ट हँडने खेळला, पॉईंटकडे बॉल चालला, एक धाव सहज येते आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 28 धावा धावा फलकावरती आहेत. डिस्क जॉकी गणेश आणि संदेश ही जोडी आहे मांगरुलकरांची, जी संपूर्ण बदलापूर नगरीमध्ये सातत्यानं आपल्याला मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये आजवर पाहायला मिळालेली आहे. बॉल आता कॅपमध्ये डीप थर्ड मानला निघालाय, फारच वेगाने सीमारेषेच्या बाहेर चौकार. हल्ला आता झाला नाही तर पहिल्या बॉल पासून झालेला आहे. धावांचा वेग आपण पाहतोय 32 वरती सध्याचा धाव फलक. ऑन साइडला टर्न केलाय, मनगटाच्या साह्याने बॉलला डीप स्क्वेअरकडे चाललेला फिल्डर येत्या डीप मधून धावा तर सहजरित्या आपल्याला 2 पाहायला मिळालेला. थ्रो येतोय आणि आता ट्रिपल साठी जगदीश जरूर चान्स घेत होते पण थांबावं लागणार आहे. स्कोर सध्या 2 धावांनी जाऊन पोहोचल्या पुढे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम वसार 40+ 34 रन झालेले आहेत. दोन्ही ऑफिशियल स्कोरर माझ्या सोबत आहेत, ज्यामध्ये प्रवीण आणि प्रसाद पाटील. एक्स्ट्रा रिजन मध्ये बॉल चाललाय, गॅप मध्ये, ट्रायंगल मध्ये तिघही धावत आहेत. बॉलला आता शेवटी स्टॉप करून थ्रो करतील, मात्र त्यामध्ये 3. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. इव्हिनिंग सेशन आहे, वारा पूर्णपणे थांबलेला आपण पाहतोय. मलंगडाच्या पायथ्याशी आपण आहोत आणि धोक्याचं पर्सेंटेज आहे का दूर आहे, त्यामधून मलंगड इकडून तर सध्या तरी सुस्पष्ट आपल्याला दिसत नाही. थोडा आपल्याला डोळ्यांना त्यान धावा लागेल. ऑन साइडला फिरून खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. शेवटी जजमेंट चुकलंय त्यांचं आणि बॉल सीमारेषेचा बाहेर पडलाय. षटकार. पंडित दादा पाटील यांचं आगमन झालंय. पंडित दादा, आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपलं SP ग्रुप चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. दोन षटकांचा खेळ संपला, 43 रन झालेला. ड्रिंक्सचा सिग्नल आहे. येस, पाणी हवं एक्स्ट्रा. प्लेअर बाउंड्री चेक करायची. येस, चौकार दिला आता अंपायरने. आजचा जो पोल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. पहिली मॅच नांदिवली आणि बालगाव मध्ये झाली 40+. ते बुर्दुल आणि वसार मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मधून बाल जिंकलेले, दुसऱ्या मॅच मधून वसार. हा तिसरा सामना विनर. यानंतर मांगरुबी आणि चिंचपाडा. रेग्युलर फॉर्मॅटला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो. टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचं. 2 ओव्हर नंतर आपण टॉस कंपल्सरी करत आहोत. त्यानंतर डावलपडाने घातक 11 काकडवाल, देन मांगरूळ मेन टीम असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट उसाटणे समीरदादा पाटील यांची टीम खेळेल. आणि त्यानंतर पागड्याचा पाडा रोशन फराड इन ॲक्शन असतील आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम खरड. आजचा लढती आपण जरूर एन्जॉय करणार आहोत. SP ग्रुप चषकाच्या निमित्तानं साईनाथ पाटील फाउंडेशनचे सर्व सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव साईनाथ दादा पाटील असेल आणि त्यासोबत या गावचे कार्यसम्राट सरपंच रविदादा पाटील, त्यासोबत उद्योगपती शिवलशेठ साळवी आणि ऑल टीम साईनाथ पाटील फाउंडेशन. राकेशदादा पाटील यांची फार मेहनत राहिली आहे, जे कॅप्टन देखील आहेत मांगरूळचे या स्पर्धेमध्ये. त्यासोबत परम मित्र साईनाथदादा पाटील यांचे चिंचपाडाचे नितीनदादा म्हात्रे. प्रत्येक पर्वामध्ये आणि प्रत्येक दिवशी खऱ्या अर्थानं त्यांची फार मेहनत असते. आजही त्यांची उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळत आहे. थर्ड ओव्हर, पहिला बॉल ऑन साइड लेगला टर्न करण्यात आला, फिरून डीप फाईन लेगला आलाय, चौकार.
जगाच्या पाठीवरती एकमात्र असा समाज आहे, या दर्यामधून संबंध जग बरंच काही मिळवतो, पण ते कृतज्ञता म्हणून त्याची पूजा देव म्हणून करणारा एकमात्र कोळी समाज आहे. फायनली इकडे बॉल आहे आणि तिकडे झाली आहे चूक. पहिल्या बाउन्स वरती आलाय चौकार. हे गाणं वाजल्याबरोबर मला नोव्हेंबर 2010ची आठवण होते, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा या भारताच्या दौऱ्यावरती असताना त्यांच्या स्वागतासाठी कुलाबाच्या होली राईट स्कूलमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि तिथे जेव्हा हे गाणं वाजलं, मी हाय कोळी, तेव्हा त्या बसल्या होत्या सोप्यावरती VIP डायसवरती, आणि तिकडून आपसूक जी लहान मुलं कोळी वेशभूषा करून नाचत होते त्यांच्यासोबत नाचायला लागले. संगीताला कोणतीही भाषा नसते मित्रांनो, आणि कलाकार हा कोणत्याही जातीचा नसतो. ज्या पद्धतीने त्यांनी ते ॲप्रिशिएशन केलं होतं, आणि कोळी बांधव समुद्राच्या किनारी जशा लाटा नाचत असतात तसा आपला आगरी कोळी नेहमीच नाचायला रेडी देखील असतो. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 52. 52 धावा धावफलकावरती आहेत. फिरून वारंवार खेळलं जाते आणि ऑनसाईडला टार्गेट करत असताना दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीने बॅटिंग, हेल्दी रन रेट आहे. वसार 40+, दोघंही सुसाट सुटलेत. सोडून दिला बॉल, लाईटस नो बॉल, बिहाइंड द विकेट. ऑन साइडला 3 प्लेयर सेट केलेत, नो बॉल. फ्रीडचा सिग्नल अंपायर कडून आलाय. जगदीश ऑलरेडी सेट आहे आणि आता त्याला चान्स आहे. ऑन साइडला खेळ जायचा होता, कमी गतीचा बाउन्सर, डीप मधून फिल्डर फार वेगाने, डबलला चान्स. मिस्टेक झाले, 2 धावा सहज मिळणार आहेत. 2 ने स्कोर मात्र पुढे चाललाय 55. फ्रीडला कॅपिटलाइज करता आलं नाही. पुढच्या दोन्ही संघाचे कर्णधार रेग्युलर फॉर्मॅट टीम मांगरोबी आणि चिंचपाडा. या मॅचच्या पहिल्या इनिंगनंतर कंपल्सरी टॉस आहे. उपस्थित नसाल तर मात्र तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जो कॅप्टन असेल अर्थातच त्याला टॉस विन दिला जाईल, जो नसेल त्याला डायरेक्ट मॅच खेळावी लागेल. आलाय चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना वसार 40+, 59 फॉर रन, 59ला नाबाद. श्रीकांत नारायण यांनी खऱ्या अर्थानं गायलेल्या गाण्या वेसावकर आणि मंडोई. आजही वेसावकरांची गाणी प्रत्येकाच्या हृदयात आहेत. आणि जेव्हा जेव्हा आपल्या आगरी कोळी लग्नांमध्ये लग्न समारंभांमध्ये आपण ही गाणी वाजवतो, आणि वाजली नाही तर आपलं लग्न कार्य देखील पूर्ण होऊ शकणार नाही. 13.5 मिलियन इतके व्ह्यूवर्स आतापर्यंत यूट्यूबला या गाण्याचे आहेत. यापेक्षा कित्येक जणांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या गाण्या. 59 धावा, 3 ओव्हरचा खेळ संपला. 4th ओव्हरकडे आपण जातोय आणि जिकडे गोलंदाज आलेत सदाशिव. चला वेळ जास्त घेऊ नका. विदिन 15 मिनिट्स 3 ओव्हर टाकलेला तुम्ही. ऑन साइडला बॉल चालला काव कॉर्नरकडे, डीप मधून फिल्डर, डबलला चान्स. कॉल तर होता इकडे बप्पूचा, पण जगदीशने नकार दिला. धावा दोन्ही बाजूनी येत आहेत. पॅव्हलियन मात्र खुश आहे, त्यांना माहिती आहे जगदीश असू दे अथवा पप्पू असू दे, धावा तर बनतच आहेत. आणि प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 76 दाखवत आहे. त्याचं कारण जो हेल्दी रन रेट आहे.
ऑफ स्टंपचा बाहेर बॅकफुटला थोडासा सरकला, पंच करत असताना कव्हरच्या वरतून पाठवलंय, षटकार. आणि 66 वरती सध्याचा धावा फलक पोहोचलं. ओहो, खराब बॉलिंग, लेग स्टंपला फुल टॉस दिलाय आणि तो फिरवला थेट अर्धशतक. जगदीश दूधकर वसारच्या साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसबी ग्रुप चषक 2026 40+ फॉर्मॅट मधून 14 बॉल 51 धावा बनवणारा पहिला अर्धशतकवीर. वा, त्याची बॅट स्वीकारत होते आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बरंच काही सांगून देत होती. सोनू शेठ वायले यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे वसारच्या या अर्धशतक वीर जगदीश दूधकरला. मागच्या मॅच मध्ये 44 रुपये प्राप्त हुए. वा, नंतर येऊन डीजे वाल्याकडून घेऊन जा. 2 षटकार. खोलात आहे बॉल, बॉलर्स बॅक अटेम्प्ट केला लॉंग ऑफला, त्या ठिकाणी थ्रो करतायत ते धावा तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 74. 74 धावा धावफलकावरती आहेत. पप्पू आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळालंय, मात्र त्यांचं बर्डन वाढलेलं आहे. त्यांना माहिती आहे सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे, स्वीप करायचा होता. फार वेगाने बॉल डाऊन द लेग आहे. हाय स्कोर 75. 75 धावा धावफलकावरती आहेत. उडवलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफ लाईट. पप्पू कॅच तर पकडली. मॅनेजमेंट टीम आपण थांबा, बाउंड्री चेक केली जात आहे. चला, ऑडियन्स पोल बिकॉज एव्हिडन्स नाहीये, सो बॅटर आउट. बिकॉज दोन्ही अँगल मध्ये क्लिअर एव्हिडन्स नाहीये की टीव्ही अंपायर बघून ते तुम्हाला डिसिजन देईल. त्यामुळे ऑन ग्राउंड अंपायर आणि त्यासोबत ऑडियन्सला पाहता बॅटर आउट. ऑन साईडला बॉल चालला, डीप मधून लॉंगचे फिल्डर येत आहेत. 2 धावा मिळणार आहेत, तितका पुरेसा वेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट झालंय, आता ते गरज नसताना झालं आणि त्यामध्ये 3 पुन्हा थ्रो डिरेक्ट केला त्याने स्ट्रायकिंग एंडला आणि अशा पद्धतीने इकडे 4 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला वसार 40+ पाहायला मिळाली आणि त्यांनी बनवलं 78. 89 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे भालगावला. माफ करा 79. चला, चिंचपाडा आणि मांगरोबी टॉस साठी यायचं मित्रांनो. तुम्हाला शेवटचा कॉल. चिंचपाड्याचे कॅप्टन उपस्थित आहेत, नितीन शेठ उपस्थितच आहेत. मांगरोळचे कॅप्टन या लवकर आपण. मांगरोबी आदरणीय प्रभाकरजी वायले साहेब यांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इलेक्ट्रिशियन्स लाईट्स ऑन करा आपण.
चला सन्मानित कालूशेठ पाटील साहेबांनी विनंती करेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपले शुभास्य टॉस केलं जाईल. मांगरूळ टीमचे कॅप्टन आले तर चिंचपडा टीमच्या कॅप्टनला सूचना आहे. बघा बॉल जर पडला तर समोरच्या टीमला टॉस दिला जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. टॉस या ठिकाणी होईल काळूशेठ पाटील साहेबांच्या शुभास्य. मी टॉस करणार आहोत. रेग्युलर मॅच मधून पहिला मॅच आपल्या समोर येणार. 5 षटक, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. चिंचपाडा साईल 11 चिंचपाडा संघ आपण पाहतो, त्याच्यासोबत मांगरूळ संघ आहे. हेड्स द कॉल. हेड. टॉस जिंकलाय चिंचपाडा टीम कॅप्टन. प्रथम टॉस जिंकलाय. काय डिसिजन घेशील? फिल्डिंग. समोर स्वतःच्या ग्राउंडवरती खेळताना मांगरूळ संघ खेळणार आहेत. कितीपर्यंत रोखलं पाहिजे? बघू 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 40 म्हटलं की तुमच्याकडे गोलंदाज भरपूर स्ट्रॉंग आहेत. तर अपेक्षा कोणाकडून? संचित आहे, मोनिश आहे, दिनेश आहे. आपल्या मलंगड परिसरामध्ये खरं तरी प्रथमच नाईट स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? चांगलं आयोजन आहे खूप. धन्यवाद होते कॅप्टन टीम चिंचपाड्याचे. आणि प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज. चिंचपाडा टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मांगरूळ टीमला. पहिलं सत्र आपण आवाज ऐकला करण काळे यांचा. नक्कीच एक जबरदस्त मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप चषक 2026 मध्ये स्वागत आहे. इव्हिनिंग सेशन मॅच नंबर 3 मध्ये आपण आहोत. मिड विकेट समोर विकेट शून्यावरती रवी सिनियर बाद. कालच महाशिवरात्री पार पडली आणि हे शंभू महादेवांचं मांगरूळकरांचं मंदिर अगदी शांततेत आणि आपण इकडे बघितलं बाजूलाच आहे जे स्क्रीनवरती सध्या आपल्याला दाखवलं जात आहे. काल मोठ्या संख्येने महादेवांचे भक्त या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाले होते. मोठमोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळाल्या. विकेट शून्यावरती आली रवीची. चिकनकर आले, उडवला बॉल सध्या वाईडिश लॉंग ऑन कडे चाललाय. पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डर नव्हता तिकडे, खाली होतं क्षेत्र आणि तिथून बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वाह, टीज ऑपरेटर आज फॉर्म मध्ये आहेत आणि 500 त्यांनी पेटीएम कडे आलेले देखील आहे. जगदीश त्याच्याकडे. चौकार पहिला आला आणि आता तिथे एक्झॅक्ट फिल्डर आहे लॉंग ऑनला. पुन्हा त्याच दिशेने बॉलला मारले पण थोडासा बाजूने डाऊन दी ग्राउंड आलाय चौकार. संबंध महाराष्ट्रामध्ये 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा देखील आहे आणि त्यामधून जन्मलेली खऱ्या अर्थानं या दोन जाती आहेत ज्यामध्ये आगरी आणि कोळी. बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला. यष्टीरक्षकाचं कौतुक आहे. क्लोज किपिंग करत आहेत आणि फार चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते पप्पू मात्रे. वा, आणि यष्टीरक्षकाचं मी नाव जसं घेतलं, मॅनेजमेंट टीमने मला अनेक माहिती दिली आहे की रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जे संघ खेळतात आणि त्यामधला जो सर्वोत्कृष्ट विकेट किपर असेल त्याला या स्पर्धेमध्ये सायकल देण्यात येणार आहे. अनोखी संकल्पना. आणि मी प्रथमताच एका स्पर्धेमध्ये असं बघितलं. आपण बेस्ट फिल्डरसाठी, इमर्जिंग प्लेअरसाठी लकी ड्रॉ मधून प्रेक्षकांना बऱ्याच वेळेला पाहतो, पण एका उत्कृष्ट यष्टीरक्षकाला, विकेट किपरला या स्पर्धेमध्ये सायकल दिली जाणार आहे.
नाविन्यपूर्ण संकल्पना आहेत. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026 मध्ये आपण दुसरी रजनी आहे. मॅच नंबर 3 मध्ये 40+ फॉर्मॅट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 12. विकेट पडले. बॅटिंग करत असताना बॉल 40+. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॅटिंग करत असताना धावा पाहिजेत त्या 69. जबरदस्त टेलिकास्ट आहे. डिस्क जॉकी आणि आमचे लाईव्ह स्ट्रीमचे ऑपरेटर यांचं कॉम्बिनेशन सध्या कार्लागड आणि त्यावरती फडकणारा सन्मानाने अभिमानाने भगवा ऑन साइडला टर्न करत होते. शॉट फाईन लेग अडवला. हलकी अपील इंटरेस्टेड थोडा दिसला आपल्याला फक्त गोलंदाज आणि लगेचच त्याला अंपायर ऐवजी विकेट किपरने सांगितलं एज होती. त्यामुळे बॅटर सेफ आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये मोहन. 69 धावा अजूनही 67 बनवायच्यात, माफ करा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आलेल्या आहेत. 17 बॉल 67. रायझिंग वेग प्रचंड आहे. आता भरपूर इंटरेस्टेड दिसतात आपल्याला गोलंदाज. मात्र अंपायरने सांगितलं बॅटर सेफ आहेत. मॅन फ्रॉम कुडसावरे अविनाश टेंबे सर आणि त्यासोबत मॅन फ्रॉम कल्याण जय पवार सर JP पॅनलचे सर्वे आहेत. सध्या TV अंपायरच्या भूमिकेमध्ये विकी शेलार सर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आज तिकडे दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या रजनीमध्ये अंपायरची. काल विकी सर माझ्यासोबतच होते देवरुंगला. कालची नाईट त्यांच्या आठवणीत राहील ऑलवेज. ज्या पद्धतीने देवरुंगची फायनल नाईट गाजली. ऑनसेट पॅक केली जाते. चारही फिल्डर आता सेट आहेत. धावा बनलेल्या आहेत फक्त 12. हवेत खेळला मिड ऑफ हलका बाहेर निघत असताना चांगली कॅच. विकेट. मोहनला पहिलं यश. धक्का दुसरा बॉल 40+ ला. तर लवकरात लवकर चला आपण. आणि फिल्डिंग साइड ऑल्सो प्रत्येक विकेट नंतर एकत्रित येऊ नका आपण. वेळ आपला भरपूर चाललेला आहे. 7 मिनिटं आतापर्यंत तुम्ही घेतलेली आहेत. पुढच्या 8 मिनिटांचा आतमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. म्हणजे 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत तुम्हाला. रवी मात्रे नवीन बॅटर. वन्स अगेन मोहन मांगरुळ गावेंकडून कट करायचा होता. ऑफ स्टंपचा थोडासा जास्त बाहेर आहे आणि अंपायर्स कडून सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट सोबत स्कोर आपण पाहत होतो 13 धावा धावफलकावरती आहेत. हाय स्कोरिंग मॅचला सध्या तरी आपण सर्वजण पाहतोय आणि या मोठ्या रन चेस मध्ये धावा फक्त 13 आहेत. नेक्स्ट मॅच मांगरो टीम आणि चिंचपडा. मांगरो टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा 1 मिनिट. 15 बॉल 66. खोलात आहे बॉल. चालला मिडॉनला चेस करून मागे. डबलला चान्स घेतले. चूक झाली फिल्डर कडून. ओव्हर एक्साइटेड होऊन तिकडे थ्रो देखील आपण बघितला. 2 आले आणि 2 ने धावसंख्या सध्या 15. 14 बॉल 64. रिक्वायर्ड भरपूर वाढलेलं आहे. बिकॉज स्टार्ट भेटला नाही पॉवर प्ले मध्ये. जेव्हा तुम्ही 79 धावसंख्येला चेस करत होते, पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 15 पेक्षा जास्त धावा पाहिजे होत्या. फक्त 12 आल्या होत्या. इव्हन एक विकेट पडली होती.
टॉप एजचा बॉल हवे तो होता सिनी मिडॉनला बॅकहँड एरियामध्ये पडलाय. मोहन जे गोलंदाज आहेत बॉलवरती धावलेले आहेत. धावे ते फक्त इथे एकच या षटकातील असेल शेवटचा बॉल. धावा बनलेल्या 16, बॉल उरले 13, धावा पाहिजेत 63 स्ट्रेट अँगल. बॅकफुटला चांगला कट. थर्ड मॅनला बॉल निघून गेलाय. आला चौकार. 20 वरती 2 बॉल 40+ धाव फलक. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. उर्वरित 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 59. शॉट पाहिजे. प्ले डाऊनची शक्यता होती कारण बॉल खालची कडा घेऊन गरंगळत होता तिकडे. डॉट आला पहिला. 11 चेंडूंमध्ये आता बनवायचे ते 59 धावा. जगदीश जोतकर 2 मॅचेस मध्ये 90 पेक्षा जास्त धावा. लॉफ्ट करायचा होता. वेग इकडे आपल्याला पाहायला मिळाला. डॉट आला. ला 2 आहेत. हा डाव शांत चाललाय. त्याचं कारण आहे की चेस करायचं आहे. 79 धावा. यष्टीरक्षण जबरदस्त होत आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट क्लोज किपिंग करत आहेत आणि इकडे पावा डोळ्यांची पापणी लवता मात्र बेल सोडाली. ती ब्लिंक झाली होती. जबरदस्त यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते वसारच्या पप्पू मात्रेकडून. रेग्युलर मध्ये असते तर सायकल भेटली असती त्यांना. इथे बॉल मागे चालला. शॉट लेगला चान्स आहे. डायरेक्ट हिट. येस बॅटर आउट. फलंदाज बाद. या साईनाथ दादाला त्यांच्या एसपी ग्रुपला. या साईनाथ दादाला त्यांच्या एसपी ग्रुपला. या साईनाथ दादाला त्यांच्या एसपी ग्रुपला. थँक्यू दिसे. चला बॅटर लवकरात लवकर चला आपण. फलकावरती आहेत आणि 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये साईनाथ पाटील फाउंडेशनचे सर्वा आणि त्यांच्याच नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते. ज्यांना आपण ऑन स्क्रीन सध्या पाहतात. उद्योगपती या गावचे साईनाथ दादा पाटील. नेक्स्ट सीझन मध्ये तुम्हाला ही स्पर्धा 7 दिवस जरूर पाहायला मिळणार आहे. डाऊन दी ग्राउंड चाललाय बॉल. तिकडे काय घडलं. फिल्डरच्या पद्धतीने धावत होते असं वाटलं. बॉल त्यांच्या हाताकडे येतोय पण सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. यारीत कधी कमी ना पडली. यारीत कधी कमी ना पडली. यारीत कधी कोणी ना कधी यांच्या मधी सब कुछ बाद में दोस्ती आधी. सब कुछ बाद में दोस्ती आधी. सब कुछ बाद में दोस्ती आधी. जीवा भावाचे साथ देती एकामेकाला. जीवा भावाचे साथ देती वा वा. एकामेकाला. थँक्यू दोघेही जीवा भावाचे समालोचक सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत.
एका बाजूला कल्याण डोंबिवलीचे उपाध्यक्ष, दुसऱ्या बाजूला पनवेलचे उपाध्यक्ष आहेत योगेशजी मडवी सर आणि विनोदजी पाटील सर. यांना सध्या आपण ऑन स्क्रीन पाहतात. काही चर्चा सुरू आहे दोघांची आणि दोघांची स्माइल किलर आहे. हे आमचं कॉम्बॉक्स दाखवलं जाते तुम्हाला. माझ्यासोबत प्रवीण पाटील आहेत, नवीन पाटील. वडापाव लपवलाय त्यांनी, खा बिंदास्त, भूक आहे, पोट आहे आपलं. आणि त्यासोबत आमचं ऑपरेटर होमसाईट tenniscricket.in, होमसाईट MTC. बॉल सध्या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय आणि आलाय चौकार. रस नाहीये बिकॉज रनचे सवत असा नाही, त्यामुळे तो संघर्ष पाहायला मिळणार नाही. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहा. आपण चिंचपाडा आणि मांगरो बी मध्ये आपण पुढच्या मॅचला लगेचच सुरुवात करणार. दोन्ही संघांना विनंती आहे, ज्यांची बॅटिंग आहे प्लेअर डगआउटच्या दिशेने जाऊन थांबा आणि जे फिल्डिंग करणार आहेत त्यांना विनंती आपण मंचासमोर येऊन थांबा प्लीज. मांगरो बीची बॅटिंग आहे, प्लेअर डगआउटच्या दिशेने जाऊन थांबा आणि चिंचपाडा टीम तुम्हाला उतरायचं मैदानाचा आत. वॉर्मअप करा, रेडी राहा. हॅलो. तर याच दरम्यान सन्माननीय बालराम दादा भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय बालराम भोईर साहेब, आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत SP ग्रुप चषक 2026 शानदार पर्व. चौतीस धावा धावफलकावरती, बॉल आणि बाकी 4, 2 चौकार तर आलेले. चला मांगरो संघ कॅप्टन आपला सूचना द्या आपल्याला येते. चला कॅप्टन आपण संपर्क करा. कॅप्टन रवी दादांशी आपण संपर्क करायचा आहे. मांगरो संघ कॅप्टन. चला आता फक्त बॉल उरले 3. फॉर्मॅलिटीज आहेत, नवीन बॅटर देखील पोहोचलेले आहेत. दोन बॉलची औपचारिकता. दोन्ही टीम चिंचपाडा आणि मांगरू बी. वेळ घेऊ नका मित्रांनो, मॅचला लगेचच सुरुवात होईल प्लीज. जे काही इंस्ट्रक्शन तुम्हाला आयोजक देत आहेत ते फॉलो करा आणि मॅचला तुम्हाला लगेचच सुरुवात करावी लागणार आहे. चौकार आलाय, शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. धावा बदललेल्या 39. अजूनही पाहूयात ते किती अंतर कमी होतं आणि वसार टीम किती धावांच्या फरकाने या मॅच मध्ये विजय होते. टॉप एज आणि इथे शेवटच्या बॉलवरती आले विकेट. 39. चला मॅच संपली आहे. मांगरू संघ कॅप्टन आपण 1 मिनिट संपर्क रवी दादांशी संपर्क करा. आपण मांगरू संघाचे कॅप्टन. बघा आयोजकांच्या आम्हाला वारंवार सूचना येते अनाउन्समेंटसाठी. आपण प्लीज संपर्क करा एकदा रवी दादांसोबत. बघा सामन्यामध्ये विलंब येईल, त्यामुळे आपण लगेच काही जे असेल डिस्कशन ते रवी दादांसोबत या आणि संपर्क करा. आपण कॅप्टन मांगरू टीम. टॉस जिंकल्या चिंचपाडा टीमच्या कॅप्टन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. रेग्युलर फॉर्मॅट मध्ये होता पहिली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक दमदार लढत होणार आणि नक्कीच दोन संघ आपण पाहतो एकमेका विरुद्ध आहेत. चला चिंचपाडा पण उतरा मैदानाचा प्लीज. फिल्डिंग आहे ना तुमची.
नो डाऊट अर्धशतकी खेळ करणारा 53 धावा झाले या मॅच मध्ये लगावल्या. जगदीश दूधकर मॅन ऑफ द मॅच. चला, या सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन केलं आणि सामना जिंकला. पुन्हा एकदा 2 सामने जिंकलेत गावदेवी 40+ वसार संघ. अभिनंदन. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरलाय जगदीश दूधकर.